औरादकरांनो विश्वास ठेवा, फिर्यादनुसार दोषींवर कडक कारवाई होईल. आत्महत्या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची स्पष्ट भूमिका. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील इम्रान खलील बेलुरे वय वर्ष 20 या युवकाने पोलीस व पोलीस अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून मी गळफास घेऊन आपलं जीवन संपवत असल्याचा व्हिडिओ बनवून भाऊ इस्माईल बेलुरे यांना पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला झाडीत घडली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी नातेवाईक यांनी केली होती. त्यानुसार नातेवाईक यांचा व्हिडिओ जबाबसह फिर्याद घेण्यात आली आणि पोस्टमॉर्टम करून मयत दफनविधी करण्यासाठी औराद नगरी येथे आणण्यात आलं. फिर्याद अनुसार आम्ही गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे भूमिका पोलीस प्रशासनाची मांडली आहे. संध्याकाळी ज्या वेळेला बातमी भेटली की इम्रान बेलुरे नावाच्या युवकानं आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भातला आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून त्याचा भाऊ इस्माईल त्यानं पाठवला व्हिडिओ आणि त्यामध्ये त्याने असे ॲलिगेशन केले की औराद पोलीस स्टेशनकडील काही अंमलदार आणि पोलीस अधिकारी हे त्याला त्रास देत होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केलेली आहे. त्या अनुषंगाने आज रोजी त्या मैतावर PM झालेले आहे. त्याचबरोबर त्याचा जो भाऊ होता ज्याला त्याने व्हिडिओ पाठवलेला होता त्या व्हिडिओची दखल पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले. त्याचा भाऊ इस्माईल याची फिर्यादी जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानुसार दोषींवर योग्य ते कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही खालील अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मी सर्व नागरिकांना आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व नातेवाईकांना आणि कुटुंबियांना आणि औरदवासियांना आवाहन करतो की सर्वांनी शांततेचे पालन करावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. धन्यवाद. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.